गुड मॉर्निंग. आज आपण निघाले आहोत भाई. एवढी मजबूत गर्दी आहे, बसलोय वाट बघत. 25 मिनटं मंदिर बंद राहणार आहे, तर 25 मिनटं इकडेच बसायला लागेल. ऑलरेडी 2 तास लाईनमध्ये उभा होतो आणि आता किती टाईम लागेल सांगता येत नाही. कोणी सांगते 4 तास लागेल, कोणी सांगते 5 तास लागेल, किती पण टाईम लागू शकतो. तुम्ही जर येता तर भाई VIP दर्शन घेऊन या, तर लाईनीमध्ये नका येऊ, भरपूर वेळ लागतो. आणि आत्ताच अनाऊन्समेंट झाली की 25 मिनटं मंदिर बंद राहणार आहे. आय थिंक आरती वगैरे असेल मला वाटते. चला बघूया काय होते. शेवटी दर्शन झाले. पार गर्दी होती, जबरदस्त गर्दी होती. 5 तास लागले. आसपास 11 वाजता लाईनमध्ये उभा होतो, ते मी 4:30-5ला बाहेर आलो आहे. तुम्ही पण आले तर विचार करून या, कारण गर्दी खूप आहे. खास करून संडेला गर्दी खूप असते, त्यामुळे आले तर VIP दर्शन घ्या. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युली मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे सर्व बांबू वगैरे लावलेलं दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता त्र्यंबकेश्वरच्या बाहेर उभे आहोत आणि त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. इथे गोदावरींचा उगम होतो, म्हणून हे ठिकाण पवित्र मानले जाते. आणि इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे एकाच लिंगात पूजा केली जाते, त्यामुळे ह्याला त्र्यंबकेश्वर असे म्हणतात. तुम्ही पण या, भरपूर मस्त एकदम छान ठिकाण आहे, मन प्रसन्न होईल. पण दर्शन घेताना कधी कधी वेळ लागतो. जेव्हा संडे वगैरे असेल तर तुम्हाला भरपूर वेळ जाईल, त्यामुळे आले तर VIP दर्शन घेऊन या. लाईनमध्ये जर उभे राहिले तर 3, 4, 5 तास पण जातात. मला स्वतःला आज 5 तास गेलेत. हालत खराब झाली आहे माझी, पूर्ण थकलो आहे पूर्ण. आता इथून घरी पण जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण आलो आहे आता बसस्टॉपवरती. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यावरती धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.